काबूल विमानतळावर रविवारी घडलेली घटना अत्यंत थरारक ठरली आहे। फक्त 13 वर्षाचा मुलगा ज्याच्या हातात अजून पेन असायला हवं होतं, डोळ्यात खेळण्याची चमक असायला हवी होती आणि अंगणात मित्रांसोबत हशागमती करायला हवी होती, त्याचे बालपण अचानक वेगळ्या मार्गावर ढकललं गेलं। मुलाने काल विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून तब्बल 94 मिनिटांचा जीवघेणा प्रवास पार केलाय। हा प्रवास इतका धोकादायक होता की त्याचं वय आणि सुरक्षिततेचा अंदाज घेता कुणालाही विश्वास बसणं कठीण झालंय। विमान दिल्लीला पोहोचताच मुलगा सुखरूप बाहेर आला आणि हा प्रकार बघून विमानतळावरील अधिकारी आणि कर्मचारी अवाक झाले। या घटनेने एकीकडे बालपणाचं मोल आणि सुरक्षिततेचं महत्त्व अधोरेखित केलंय, तर दुसरीकडे मुलाचं ध्येय आणि जिव्हाळ्याची कथाही उलगडली आहे। जगभरातील माध्यमांनी ही घटना मोठ्या प्रमाणात कव्हर केली आहे आणि लोक या थरारक प्रवासाच्या कथेला आश्चर्यचकित होऊन बघतात। आता ही घटना नेमकी आहे तरी काय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। विमान प्रवासाबाबतच्या अनेकदा आश्चर्यजनक घटना समोर येतात। अशी घटना दिल्ली विमानतळावर समोर आली आहे। रविवारी सकाळी 13 वर्षाचा मुलगा दिल्ली विमानतळावर उतरला। हा मुलगा लँडिंग गिअरच्या डब्यातून प्रवास करत काबूलमधून थेट दिल्लीत उतरल्याची माहिती समोर आली आहे। ही घटना 21 सप्टेंबरला सकाळी 11:30 वाजता घडली। अफगाणिस्तानमधून भारतात आलेला हा मुलगा अफगाणिस्तानमधील कुदून शहरातील रहिवासी आहे। रविवारी KAM एअरलाइन्सचे विमान दिल्ली विमानतळावर उतरलं। त्यानंतर एक लहान मुलगा विमानाजवळ फिरत असल्याचं सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बघितलं। तेव्हा त्याची चौकशी केली असता त्यानं अफगाणिस्तानमधील कुदून शहरात असल्याचं सांगितलं। विना तिकीट असल्यानं लँडिंग गिअर जवळ भागात लपून बसून त्यानं प्रवास केल्याची सुरक्षा कर्मचाऱ्याने कबुली दिली आहे। KAM एअर फ्लाइट क्रमांक 440-1 ने काबूल ते दिल्ली पर्यंत केवळ 94 मिनिटात प्रवास केला। या प्रवासात अफगाणी किशोरवयीन मुलगा लँडिंग गिअर जवळ लपून आला होता। भारतीय वेळेनुसार विमानानं काबूलमधून सकाळी 8:46 उड्डाण केलं होतं आणि नंतर ते 94 मिनिटांनी दिल्लीतील टर्मिनल 3 वर उतरलं। काबूल विमानतळावर प्रवाशांच्या पाठीमागे येत रनवेपर्यंत तो पोहोचला होता। संधी मिळताच विमानात शिरला। विमान उड्डाण होण्यापूर्वी लँडिंग चाकाजवळ लपून बसला। मुलगा अल्पवयीन असल्यानं त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही। तपास संस्थांनी मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली। सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्याला KAM एअरलाइन्सच्या विमानानं परत काबूलला पाठवलंय। एव्हिएशन एक्सपर्ट कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी या घटनेबाबत मत व्यक्त केले। ते म्हणाले, विमानाच्या लँडिंग गिअरच्या चाकाजवळ बसून प्रवास करणं जवळजवळ अशक्य आहे। विमानानं उड्डाण घेतल्यानंतर हवेतील ऑक्सिजन कमी होतो। तापमान 0 झाल्यानंतर त्या व्यक्तीला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो। टेक ऑफ घेतल्यानंतर लँडिंग गिअर पूर्णपणे बंद होते, त्यामुळे त्या व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो। पोलीस चौकशीत समजले की अफगाणिस्तानच्या या चिमुकल्याला इराणला जायचं होतं, पण चुकून भारतात जाणाऱ्या विमानात चढला। त्यानं सांगितलं की काबूल विमानतळावर तो प्रवाशांच्या गाड्यांच्या मागे मागे विमानात घुसला आणि नंतर लँडिंग गिअर मध्ये लपला। विमान उडाल्यानंतर दरवाजा बंद झाला आणि तो तिथे अडकला। अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा चिमुकला 94 मिनिटं त्या धोकादायक परिस्थितीत होता, जे अत्यंत धक्कादायक आहे। 10,000 फुटांपेक्षा उंचावर ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी होतं, त्यामुळे त्याचे प्राणही धोक्यात पडू शकले असते, पण सध्या तो सुरक्षित आहे। पण अशा आशयाची ही काही पहिली घटना नाहीये। यापूर्वी 1996 मध्ये पंजाबमधील 2 भाऊ प्रदीप सैनी आणि विजय सैनी यांनी व्हिसा आणि पासपोर्ट शिवाय बेकायदेशीरपणे परदेशात प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता। या जीवघेण्या प्रवासात एका भावाचा मृत्यू झाला। प्रदीप सैनी आणि विजय सैनी पंजाबहून दिल्लीला आले आणि त्यांनी अनेक दिवस IGI विमानतळाची पाहणी केली। विमानतळावर प्रवेश करण्याचा मार्ग शोधून दोन्ही भाऊ लंडन हिथ्रोला जाणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपले। टेक ऑफ होताच लँडिंग गिअर मागे हटतो आणि दरवाजा बंद होतो। दिल्लीहून उडान केल्यानंतर सुमारे 10 तासांनी जेव्हा विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरलं, तेव्हा एका कर्मचाऱ्याला लँडिंग गिअरमधून एक जड वस्तू पडल्याचं लक्षात आलं। जवळून तपासणी केल्यावर ते प्रदीप सैनी होते, जे अजूनही श्वास घेत होते। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथे शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी सगळी कहाणी सांगितली। प्रदीपने त्याचा धाकटा भाऊ विजय बद्दल विचारलं, तेव्हा शोध सुरू करण्यात आला। 5 दिवसानंतर विजयच्या भावाचा मृतदेह नैऋत्य लंडन मधील रिचमंड येथील एका औद्योगिक परिसरात आढळला। थंडीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं होतं। विमानतळाजवळ लँडिंग करताना तो विमानातून 2000 फूट उंचीवरून पडला होता। आता या दोन्ही घटना बघता हे मात्र नक्की आहे की असं धाडस कधी कधी जीवावर बेतल्याशिवाय राहत नाही। बाकी तुमच्या या घटनेवर काय मत आहे, कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच NRT न्यूजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।